नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की 20 शेळ्या आणि त्या 20 शेळ्यांसाठी लागणारा निवारा म्हणजे गोठा, आपलं शेड, याचा टोटल खर्च एक अंदाजे 20 शेळ्या आणि त्यांच्यासाठी लागणारं शेड याचा किती येऊ शकतो, अंदाजे आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल माहिती पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, आधुनिक शेती आपल्या भागात खूप चांगल्या प्रकारची केली जाते. तर मित्रांनो, शेळी पालन व्यवसाय आजकाल खूप लोकप्रिय होतोय, पण अनेकांना प्रश्न पडतो की सुरुवात कशी करावी, शेडसाठी किती खर्च येईल, शेळ्या कोणत्या जातीच्या घ्याव्यात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण प्रॅक्टिकल माहिती पाहणार आहोत. फक्त 20 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्की किती गुंतवणूक करावी लागते, या संदर्भातली सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आता आपल्याला जर गोठा तयार करायचा असेल तर मित्रांनो, महागड्या लोखंडी पायपाऐवजी आपण साध्या पद्धतीनं लाकूड आणि बांबूपासून सुद्धा आपला गोठा बनवू शकता, जेणेकरून आपल्याला भांडवल जास्त लागणार नाही. आता आम्ही जसं शेड बनवलेलं आहे, असं शेड जर बनवायचं म्हटलं तर आत्ता सध्याच्या काळामध्ये याला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो. पण एवढी ऐपत जर आपल्याकडे नसेल तर मित्रांनो, आपण एकदम साध्या पद्धतीने शेड बनवू शकता. ते म्हणजे कसं? तर मित्रांनो, काय करायचं आहे, साधारणपणे आपल्याला मार्केटमधून किंवा आपल्या शेतामध्ये जर लाकूड उपलब्ध असेल तर 20 लाकडाचे खांब घ्यायचे आहे आणि त्याच्यामागं मित्रांनो आपल्याला 60 ते 70 बांबूचे वासे घ्यायचे आहे. साधारणपणे याला 10 ते 15 हजार रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या बांबूचं आणि ह्या 20 लाकडांपासून आपल्याला डांबरवून 1 पाखी किंवा 2 पाखी मित्रांनो शेळ्यांसाठी निवारा बनवायचा आहे. आणि मित्रांनो, याला फारसा खर्च येणार नाही. एक 10 ते 15 हजारामध्ये आपण त्या शेळ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करू शकता. तर काय करायचं आहे मित्रांनो, समजा आपण जे 20 डाम घेतलेले आहेत, तर मित्रांनो एका बाजूने 10 आणि एका बाजूने 10 असे आपल्याला ते लावायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 पाखी करणार असेल किंवा 2 पाखी करणार असेल तर मधी 2-3 लावायचे आहे आणि बरोबर त्याच्यावरती मित्रांनो आडोळा म्हणतात, त्या पद्धतीने तो आडोळा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपण 2 पाखी किंवा 1 पाखीसुद्धा शेड बनवू शकता. आणि ज्यांची ऐपत आहे मित्रांनो, त्यांनी अशा पद्धतीनं लोखंडाचं सुद्धा शेड बनवू शकता. आता मित्रांनो, आम्ही जे बनवलेलं आहे जवळपास त्याला आमचं बनवलेलं फार जुनं आहे पूर्वीचं, त्याच्यामुळे त्याला फारसा एवढा खर्च आला नव्हता त्यावेळेस. आम्ही साईडनी एक अर्धवट भिंत मारलेली आहे, बघू शकता, आणि तिला अर्ध्यावरती जाळी मारलेली आहे. आणि पुढच्या बाजूनं एक 9-9 फुटावरती आम्ही डांब घेतलेला आहे आणि ते डांब म्हणजे ते लोखंडी पोल रवलेले आहे मित्रांनो, बघू शकता. आणि त्याला दोही बाजूनी जाळी मारलेली आहे. तर मित्रांनो, आता जाळी मारताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला. जाळी जमिनीपासून आपण पत्र्यापर्यंत मारणार आहे, परंतु खालच्या बाजूला जर जाळी आपली तशीच मोकळी ठेवली किंवा तशीच राहिली तर शेळ्या घासून
ती जाळी खराब होते. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिमेंटची इथून तिथून एक प्लेट भरायची आहे, जेणेकरून त्या प्लेटमुळे आपली जाळी सडणार नाही, कुजणार नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एक खूप छान सुंदर असं शेड उभारू शकता. तर मित्रांनो, आमचं आहे हे शेड जवळपास 60 ते 65 फूट लांब आहे आणि 15 ते 16 फूट रुंदीचं हे शेड आहे. याच्यामध्ये आम्ही शेळ्या रात्रीचाच आतमध्ये असतात. दिवसभर आमचं हे बाहेरचं जे पटांगण आहे मित्रांनो, हे पटांगण जवळपास 100 बाय 100चं लांबही रुंदी आहे. म्हणजे खूप मोकळा पॅसेज आहे. आजूबाजूला मित्रांनो शेळ्यांना उन्हामध्ये इकडं-तिकडं बसावे लागावं नाही म्हणून साईडनी झाडं वगैरे आहेत आणि खूप छान सुंदर असं आम्ही हे शेड बनवलेलं आहे. तर साधारणपणे आम्हाला त्यावेळेस 1,00,000 ते 1.5 लाख रुपये खर्च आला होता. पण आत्ता एवढ्या मोठ्या जागेला बाहेरून आम्ही साईडने भिंती मारलेल्या आहेत, एक 4-4 फुटाच्या, जेणेकरून शेळ्या बाहेर जाऊ नये. तर अशा पद्धतीनं आमचा त्यावेळेस खर्च झाला होता. पण आपण सोप्या पद्धतीनं करू शकता. तर मित्रांनो, त्यावेळेस आमच्या 20 शेळ्यांपासून मित्रांनो आम्ही सुरुवात केली होती. आणि ज्यावेळेस 20 शेळ्यांपासून सुरुवात केली त्यावेळेस मित्रांनो आम्हाला एक शेळी 15,000 रुपये नगाने भेटली होती. तर जवळपास आमच्या 20 शेळ्यांचं मित्रांनो आम्हाला 3,00,000 रुपये खर्च आला. 15,000 आणि 10 शेळ्यांचं 1,50,000 आणि त्या 10 शेळ्यांचं 1,50,000 असं 20 शेळ्यांना 3,00,000 रुपये खर्च आला. आत्तासुद्धा आपल्याला एवढाच खर्च येऊ शकतो, कारण चांगल्या क्वालिटीची शेळी आपण 15,000त घेऊ शकतो. तर मित्रांनो, शेळी निवडताना काय करायचं आहे, साधारणपणे 2 दातावरची आणि 4 दातापर्यंत अशा पद्धतीची शेळी निवडायची, जेणेकरून आपल्याला ती लाईफटाईम चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकते. अशा पद्धतीचे मित्रांनो शेळी निवडायची आहे. तर मित्रांनो, त्यावेळेस आम्ही ह्या 20 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. आता जवळपास मित्रांनो या 20 शेळ्यांच्या लहान मोठ्या 50 शेळ्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वेतामध्ये आपण 4-4, 2-2 पाठी जरी राखल्या तर मित्रांनो आपलं शेळीपालन खूप चांगल्या प्रमाणात वाढू शकतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जे नर आहेत त्यांच्यापासून उत्पादन पण मिळू शकतं. त्याच्यामुळे असा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, महागड्या गव्हाणी घेण्यापेक्षा एक सोपा आणि जुगाड करा. ते म्हणजे प्लॅस्टिकचे जे निळे ड्रम असतात मित्रांनो, ते मधून कापायचे आणि त्याच्या खूप सुंदर अशा मित्रांनो गव्हाणी आपल्याला तयार करता येतील. आणि त्या प्लॅस्टिकच्या ड्रमपासून बनवलेल्या गव्हाणी मित्रांनो खूप टिकाऊ असतात आणि साफ करण्यालासुद्धा सोप्या जातात. आणि साधारणपणे एक 10 ते 15 हजारापर्यंत मित्रांनो तुम्ही त्या कारागीर आणून घरच्या घरी त्या गव्हाणी बनवू शकता. आणि एक पाण्याचा हौद शेळ्यांना पाणी पिण्यासाठी बनवू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो शेळीची, आता दुसरी गोष्ट, शेळीची खरेदी जर तुम्ही नवीन करणार असाल तर खूप महागड्या शेळ्या घेण्याच्या मागे लागू नका. शक्यतो 2 दात 4 दात असलेल्या पाठी तरुण शेळ्या खरेदी करा. आणि एक शेळीची किंमत साधारणपणे तुम्हाला 15-16 हजारापर्यंत एक शेळी मिळू शकते. अशा पद्धतीने तुम्ही 20 शेळ्यांचं साधारणपणे 3 लाखापर्यंत खरेदी करू शकता. आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचा ब्रीडर म्हणजेच बोकड कळपात चांगल्या जातीचा असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही एक 30 ते 40 हजार रुपये गुंतवणूक करून अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही ह्या शेळीपालनामध्ये खर्च करू शकता. तर आता मित्रांनो आपण हा एकूण खर्च किती झालेला आहे ते एक अंदाज तुम्हाला सांगतो. शेड आणि साहित्यासाठी साधारणपणे तुम्ही मित्रांनो 1,00,000 रुपये साध्या पद्धतीनं जर बनवलं तर 1,00,000 रुपयामध्ये तुम्ही ते शेड आणि त्याच्या साईडची जाळी वगैरे 1,00,000 ते 1.5 लाखामध्ये 20 शेळ्यांसाठी बनवू शकता. दुसरी गोष्ट, साधारणपणे एक
शेळी नर आहे तो तुम्ही 30 ते 40 हजाराचा घेऊ शकता आणि 15,000 आणि 20 शेळ्यांचं 3 लाख रुपये 3 लाखापर्यंत तुम्ही मित्रांनो शेळ्या खरेदी करू शकता. म्हणजे साधारणपणे गोठ्याचं 1 लाख रुपये आणि शेळ्यांचं 3 लाख रुपये असं 4 लाख आणि एक नर 3.5 साधारणपणे मित्रांनो 5 लाखापर्यंत तुमच्या 20 शेळ्या आणि त्या 20 शेळ्यांसाठी निवारा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये होऊ शकतो. तर मित्रांनो ह्या 5 लाखाचं जे शेळ्यांचं तुमचं गुंतवणूक केलेली आहे ती मित्रांनो जवळपास ह्या शेळ्या तुमच्या 2 वेतामध्ये ह्या शेळ्या सगळं तुमचा खर्च फेडू शकता. तर त्या कशा मित्रांनो, तर बघा 20 शेळ्या तुम्ही घेतल्याच्या नंतर वन टाईम त्यांना मित्रांनो 20 शेळ्यांचे 40 पिल्ले होणार आहे आणि 40 पिल्ले एका वेळेस जर शेळ्यांना झाले वन टाईम तर मित्रांनो 5-5 हजारांनी जर पिल्लू गेलं तर मित्रांनो जवळपास तुमचे 10 पिल्लांचे 50,000 आणि त्या 10 पिल्लांचे 50,000 म्हणजे जवळपास 20 पिल्लांचे 1 लाख आणि त्या 20 पिल्लांचे 1 लाख म्हणजे एका वेताला त्या शेळ्यांपासून तुम्ही 2 लाख रुपयाचं इन्कम मिळू शकता. तर वर्षात 15-16 महिन्यामध्ये मित्रांनो शेळी 2 वेळेस येते. तर त्या वर्षामध्ये 15-16 महिन्यामध्ये तुम्ही त्या 5 लाख गोठ्याचं कर्ज सहज फेडू शकता. अशा पद्धतीचा मित्रांनो हा खर्च मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही प्रॅक्टिकल माहिती आपणासमोर दिलेली आहे. कारण अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही शेळीपालनाचं नियोजन जर केलं तर नक्कीच तुमचा शेळीपालन हा प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. त्याच्यामध्ये मग तुम्ही चारा नियोजन, लसीकरण, खुराकाचं नियोजन ते सुद्धा खूप करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो साधारणपणे 5 लाखामध्ये 20 शेळ्या आणि त्या 20 शेळ्यांसाठी लागणारा त्याच्यामध्ये एक कुट्टी मशीनसुद्धा मित्रांनो आपण घेऊ शकता. अशा पद्धतीनं हा जर आपण नियोजन जर केलं तर 5 लाखामध्ये तुम्ही 20 शेळ्या आणि त्यांचं शेड असा निवारा बनवू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने खूप छान सुंदर माहिती मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जे नवीन शेळीपालन करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल एक अंदाज मी त्यांना दिलेला आहे. तर असो मित्रांनो माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगायचं आहे आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती असतात. त्याच्यामध्ये शेळ्यांचं संगोपन, पिल्लांचं वजन वाढ, दुसरी गोष्ट आपल्या जवळच्या बाजारचे व्हिडिओ मी ह्या चॅनलच्या माध्यमातून बनत असतो. तर तिथेसुद्धा बाजारमध्ये कशी खरेदी विक्री केली जाते या संदर्भातले लाईव्ह व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला खूप छान सुंदर माहिती मिळू शकते. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. मी तुमचा मनापासून आभारी आहे. जय जवान, जय किसान.